मित्रांनो, स्वाभिमान म्हणजे अहंकार नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं, स्वतःचा आदर करणं आणि चुकीच्या वागणुकीसमोर स्वतःची सीमा ठरवणं. आयुष्यात काही लोक असे असतात ज्यांच्यासाठी आपण कितीही केलं तरी ते आपली किंमत करत नाहीत. आपण शांत राहिलो तर ते आपल्याला कमजोर समजतात आणि आपण स्वतःसाठी आवाज उठवला तर आपल्याला चुकीचं ठरवलं जातं. पण खरा स्वाभिमानी माणूस प्रत्येक गोष्टीवर भांडत नाही आणि प्रत्येक गोष्ट सहनही करत नाही. तो शांतपणे परिस्थिती समजून घेतो आणि जिथे त्याचा आदर होत नाही तिथे योग्य निर्णय घेण्याची ताकद ठेवतो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वाभिमानी माणूस या 10 गोष्टी कधीच सहन करत नाही. या 10 गोष्टी आपल्या आयुष्यातील नाती, मैत्री, कुटुंब, कामाचं ठिकाण आणि समाजातील अनेक प्रसंगाशी संबंधित आहेत. हा व्हिडिओ फक्त इतर लोकांसाठी पाहू नका, एकदा स्वतःकडेही नक्की पहा. कदाचित या 10 पैकी एखादी गोष्ट तुम्हीही नकळत सहन करत असाल. गोष्ट क्रमांक 1, वारंवार होणारा अपमान. स्वाभिमानी माणूस चूक झाली तर ती मान्य करतो. कोणी त्याची चूक दाखवली तर तो विचारही करतो. पण एखादी व्यक्ती वारंवार त्याचा अपमान करत असेल, त्याला कमी लेखत असेल किंवा सर्वांसमोर त्याची किंमत कमी करत असेल तर तो ते कायम सहन करत नाही. कारण त्याला माहीत असतं की नातं टिकवण्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याची गरज नसते. काही लोक म्हणतात नातं आहे म्हणून सहन करावं लागतं, पण प्रत्येक नातं जपणं गरजेचं नसतं. ज्या नात्यात प्रेम, आदर आणि समजूत आहे ते नातं जपलं पाहिजे. पण जिथे सतत अपमानच मिळतो तिथे योग्य अंतर ठेवणंही आवश्यक असतं. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्याही आयुष्यात इतके गरजेचे नाही की तुमचा आत्मसन्मान गहाण ठेवून ते नातं टिकवावं. गोष्ट क्रमांक 2, सतत दुर्लक्ष केलं जाणं. एकदा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित त्यामागे काही कारण असेल. पण एखादी व्यक्ती वारंवार तुमच्याशी बोलणं टाळत असेल, तुमच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि फक्त स्वतःच्या गरजेपुरताच तुमच्याशी संपर्क करत असेल, तर स्वाभिमानी माणूस त्याचा पाठलाग करत बसत नाही. तो स्वतःला विचारतो, मी जिथे माझी किंमतच नाही तिथे मी इतका वेळ का देत आहे? मित्रांनो, ज्याला तुमची उपस्थिती महत्त्वाची वाटत नाही त्याच्यासाठी तुमची अनुपस्थिती सिद्ध करण्याची गरज नाही. कधी कधी शांतपणे दूर होणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. गोष्ट क्रमांक 3, फक्त गरज असेल तेव्हाच आठवण. काही लोकांना तुमची आठवण फक्त त्यांना तुमची गरज असते तेव्हाच येते. काम असेल तर फोन, पैसे हवे असतील तर फोन, मदत हवी असेल तर फोन. पण तुम्हाला त्यांची गरज असेल तेव्हा ते कुठेच नसतात. अशा नात्यांमध्ये स्वाभिमानी माणूस स्वतःला वारंवार वापरून घेत नाही. तो मदत करणं बंद करतो असं नाही, पण मदत आणि गैरफायदा यामधला फरक ओळखतो. कारण चांगला माणूस असणं वेगळं आणि प्रत्येकाने आपला फायदा घ्यावा असं जगणं वेगळं. तुमचं चांगुलपण ही तुमची ताकद आहे, पण त्याचा गैरफायदा घेण्याची परवानगी कोणालाही देऊ नका. गोष्ट क्रमांक 4, स्वतःला सतत सिद्ध करण्याची वेळ. स्वाभिमानी माणूस प्रत्येकाला आपली किंमत समजावून सांगत बसत नाही. कोणी म्हणालं तू काहीच केलं नाहीस तर तो तासनतास स्वतःचं स्पष्टीकरण देत बसत नाही. कारण त्याला माहीत असतं ज्यांना समजून घ्यायचं आहे ते थोडक्यात समजून घेतील आणि ज्यांना गैरसमज करून घ्यायचा आहे त्यांना कितीही स्पष्टीकरण दिलं तरी उपयोग होणार नाही. म्हणून प्रत्येक आरोपाचं उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा तुमचं कामच तुमच्यासाठी उत्तर असतं. गोष्ट क्रमांक 5, एकतर्फी नातं. नातं 2 व्यक्तींनी जपायचं असतं, पण काही नात्यांमध्ये एकच व्यक्ती सतत प्रयत्न करत असते. एकच व्यक्ती फोन करते, एकच व्यक्ती विचारपूस करते, एकच व्यक्ती माफी मागते, एकच व्यक्ती नातं टिकवण्याचा प्रयत्न करते आणि समोरची व्यक्ती काहीच करत नाही. अशा वेळी स्वाभिमानी माणूस एक दिवस थांबतो. तो पाहतो, मी शांत राहिलो
उत्तर समोरची व्यक्ती मला आठवते का? जर उत्तर नाही असेल तर त्याला सत्य समजतं. नातं जपण्यासाठी प्रयत्न करा, पण नातं वाचवण्यासाठी स्वतःला सतत तोडत राहू नका. गोष्ट क्रमांक 6. खोटं बोलणं आणि फसवणूक. विश्वास मिळवायला खूप वेळ लागतो, पण तो गमवायला एक क्षण पुरतो. स्वाभिमानी माणूस प्रत्येक छोटी चूक मनावर घेत नाही, पण एखादी व्यक्ती वारंवार खोटं बोलत असेल, फसवत असेल आणि पकडल्यानंतरही उलट तुम्हालाच दोष देत असेल, तर तो त्या नात्याचा पुनर्विचार करतो. कारण नातं प्रेमावर टिकू शकतं, नातं पैशावर टिकू शकतं, पण विश्वासाशिवाय कोणतंही नातं जास्त काळ टिकत नाही. म्हणून एखाद्याने तुमचा विश्वास वारंवार तोडला असेल तर स्वतःला दोष देऊ नका. कधी-कधी समोरच्याला बदलण्यापेक्षा स्वतःची सीमा ठरवणं जास्त महत्त्वाचं असतं. गोष्ट क्रमांक 7. आपल्या स्वप्नांची सतत खिल्ली उडवणं. तुम्ही काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहिलं आणि कोणी म्हणालं, तुझ्याकडून हे होणार नाही, तू कोण आहेस एवढं मोठं करण्यासाठी? हे सोड आणि काहीतरी दुसरं कर. अशा शब्दांमुळे अनेक लोक आपली स्वप्न सोडून देतात. पण स्वाभिमानी माणूस प्रत्येकाच्या मतावर आपलं भविष्य ठरवत नाही. तो ऐकतो, विचार करतो आणि मग स्वतःचा निर्णय घेतो. कारण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. तुमच्या अपयशाची किंमत तुम्हालाच मोजावी लागणार आहे आणि तुमच्या यशाचा आनंदही तुम्हालाच मिळणार आहे. म्हणून लोकांचं मत ऐका, पण तुमच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्या. गोष्ट क्रमांक 8. स्वतःची तुलना करून कमी लेखलं जाणं. पहा, तो किती पुढे गेला, तिच्याकडे किती पैसा आहे, तुझ्यापेक्षा तो किती हुशार आहे. अशा तुलना सतत ऐकाव्या लागल्या तर कोणाचाही आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पण स्वाभिमानी माणूस स्वतःची किंमत दुसऱ्याच्या यशावर ठरवत नाही. त्याला माहीत असतं, प्रत्येकाची सुरुवात वेगळी आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. म्हणून तो दुसऱ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करतो. कालपेक्षा आज चांगलं होणं आणि आजपेक्षा उद्या चांगलं होणं हीच त्याची खरी स्पर्धा असते. दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करून स्वतःची किंमत कमी करू नका. गोष्ट क्रमांक 9. प्रेमाच्या नावाखाली नियंत्रण. काही लोक म्हणतात, मी तुझी काळजी घेतो म्हणून तुला असं करायला हवं. माझं ऐकलं नाहीस तर तुला माझी किंमत नाही. तू कुठे जाणार, कोणाशी बोलणार, काय करणार हे मी ठरवणार. मित्रांनो, काळजी आणि नियंत्रण यामध्ये मोठा फरक आहे. खरं प्रेम तुम्हाला सुरक्षित वाटतं, पण सतत नियंत्रण तुम्हाला घुसमटायला लावतं. स्वाभिमानी माणूस प्रेम करतो, नातं जपतो, पण स्वतःची स्वतंत्र ओळख गमावत नाही. कारण नात्यात जवळीक हवी असते, मालकी हक्क नाही. गोष्ट क्रमांक 10. स्वतःच्या तत्वांच्या विरोधात जगणं. आणि आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वाभिमानी माणूस स्वतःच्या मूलभूत मूल्यांशी सतत तडजोड करत नाही. पैशासाठी खोटं बोलणं, लोकांना खुश करण्यासाठी चुकीचं काम करणं, स्वतःला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचणं, सगळे चुकीचं करत आहेत म्हणून आपणही चुकीचं करणं, हे स्वाभिमान नाही. खरा स्वाभिमान तेव्हा असतो जेव्हा कोणी पाहत नसतानाही आपण योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण तुमच्याबद्दल जग काय म्हणतं यापेक्षा तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. रात्री झोपताना स्वतःच्या मनाला उत्तर देता आलं पाहिजे, मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक राहिलो. हे समाधान पैशांपेक्षा मोठं असतं. मित्रांनो, स्वाभिमान म्हणजे कोणाला कमी लेखणं नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःला मोठं समजणंही नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. जिथे प्रेम आहे तिथे प्रेमाने राहा. जिथे आदर आहे तिथे नातं जपा. जिथे चूक झाली तिथे माफी मागा. जिथे तुमची चूक असेल तिथे स्वतःला सुधारा. पण जिथे वारंवार तुमचा अपमान होतो, तुमचा गैरफायदा घेतला जातो आणि तुमच्या अस्तित्वाची किंमत केली जात नाही, तिथे स्वतःची सीमा ठरवायला शिका. कारण प्रत्येकाला खुश करणं शक्य नाही, प्रत्येकाला तुमचं महत्त्व समजावून सांगणंही शक्य नाही आणि प्रत्येक नातं आयुष्यभर टिकवणंही आवश्यक नाही.
कधी कधी काही लोकांपासून दूर जाणं म्हणजे नातं तोडणं नसतं, तर स्वतःशी असलेलं नातं वाचवणं असतं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांनी तुमची किंमत करावी म्हणून स्वतःला बदलू नका. स्वतःची किंमत तुम्हाला माहीत असेल तर योग्य लोक तुमच्या आयुष्यात राहतील आणि चुकीचे लोक हळूहळू दूर जातील. आणि शेवटी एवढंच, स्वाभिमान जपा पण अहंकार वाढवू नका. नाती जपा पण स्वतःला गमावू नका. इतरांवर प्रेम करा पण स्वतःवरही प्रेम करा. आणि इतरांचा आदर करा पण स्वतःचा आदर करायलाही विसरू नका. जर या 10 पैकी एखादी गोष्ट तुम्ही स्वतःच्या आयुष्यात अनुभवली असेल तर कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी स्वतःची किंमत ओळखायला शिकत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा विचारांची गरज असलेल्या व्यक्तीसोबत शेअर नक्की करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला सबस्क्राईब करा. कारण स्वाभिमान जपणारा माणूस एकटा पडत नाही, तो फक्त चुकीच्या लोकांपासून दूर होतो.